मुळात सातारा ही एक रत्नांची खाण आहे. स्वातंत्र्य सैनिक असतील आणि त्यामुळे अनेक लोक या जिल्ह्याने दिले. ते किसनवीर असतील, प्रतापराव भोसले असतील, या सगळ्या लोकांच्या मूळ उगमापाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या आमच्या लग्नामध्ये शंकरानंद साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब आले, पण शंकरराव चव्हाण साहेबांचं त्याला त्यांच्याशी एवढं जास्त काही जमत नव्हतं. त्यामुळे ते दोघांशी अजिबात बोलचाल नव्हती. आपल्यासारखे काही पत्रकार आहेत त्यांनी त्याला विचारलं की आपण एकमेकांशी बोलत का नाही, तर हसत हसत शंकरराव चव्हाण साहेब म्हणले, मी मुलाखतीची बाजू आहे माझी, मी कसा बोलणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याला सत्तेत नव्हते, परंतु ते वाचत बसलेले होते. तर वाचनाचा इतका अतूट नाद होता की केव्हाही त्यांच्याकडे गेले तर ते वाचत बसले असायचे. आधी वेणुताई गेल्यानंतर जे यशवंतराव आम्ही बघितले ते अशी एकाकी असे होते ते, कारण वेणुताईंचं आणि यशवंतरावांचं मेड फॉर इच अदर. राजकारणामध्ये ज्याला ते उभे राहिले होते, मला उल्लेख करायचा नाही कोणाचा, पण त्याला त्यांना निपुत्रिक म्हणून हिणवलं गेलं. त्याचं कारण वेणुताईंनीच 1942च्या लढ्यात भाग जेव्हा घेतला त्याला त्या पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाला इजा झाली होती. दुर्दैवाची गोष्ट ही की ज्याला त्यांचं पद गेलं त्याला काही त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्या घरामध्ये खोदून बघण्याचा प्रयत्न केला. काहीतरी प्रॉपर्टी ठेवली असेल, काही सोनं ठेवलं असेल, फक्त पुस्तकांशिवाय त्या घरात काही मिळालं नाही.